तर आजची परिस्थिती काय आहे हे मी फार सांगायची गरज नाही. कालच जे विधेयक शासनाचं पराभूत झालं किंवा फेटाळलं गेलं त्याच्यात सगळं आलं. म्हणजे स्त्रियांसाठी संसदेत राखीव जागा देण्याचं विधेयक आमच्या संसदेमध्ये पास होऊ शकत नाही. आमचे प्रतिनिधी देशाचे याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. म्हणजे याच्यातच स्त्रीविषयक आजची आपली काय दृष्टी आहे याच्यावर प्रकाश पडतो. तेव्हा तो एक दुर्दैवी असा भाग आहे. कोणतंही वर्तमानपत्र उघडा, स्त्रीवरच्या अत्याचाराची बातमी नाही असा एक दिवस नाही. अत्यंत दुर्दैवी, क्लेश होतात, एक दिवस असा जात नाही. टी व्हीवरच्या बातम्या सध्या बघवत नाहीत अशी परिस्थिती आहे. तसं पाहायला गेलं वरवर तर आपण खूप मोठं यश मिळवलं आहे बरं का स्त्रियांच्या बाबतीत. आपण स्त्रीला पंतप्रधान केलं, आपण स्त्रीला राष्ट्रपती केलं दोन स्त्रियांना, आपण काही स्त्रियांना मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्रात आता एका स्त्रीला आपण उपमुख्यमंत्री पद दिलेलं आहे. पुण्या मुंबईत महापौरपदी पण स्त्रिया आहेत. लाडकी बहीण म्हणून आपण स्त्रियांचं कौतुक करतो आहे राजकीय पातळीवर. हे सगळं चालू आहे. पण असं झाल्यामुळे स्त्रीच्या जीवनात काही बदल झाला का खऱ्या अर्थाने? म्हणजे बदल हे झाले असतील की स्त्रिया शिकायला लागल्या, नोकऱ्या करायला लागल्या, कर्तृत्व गाजवायला लागल्या, अंतरिक्ष यात्री बनल्या, हे सगळं झालं, ठीक आहे, आणि ते चांगलंच आहे. परंतु अजूनही आपला समाज आणि आपली समाजव्यवस्था ही पुरुषशाही व्यवस्था आहे. साधं बघा, निवडणुकीच्या वेळेला मत मागायला जेव्हा जातात प्रचाराला घरोघरी, तेव्हा घरातला पुरुष काय सांगतो त्यांना? काळजी करू नका, सगळी मतं आमची तुम्हाला आहेत. कोण रे तू सांगणारा? म्हणजे असं आहे की तुझं मत असेल पण तू असं गृहीत कसं धरतोस की हेच मत माझ्या बायकोचं आहे. पण हे गृहीत धरलेलं असतं. हे गृहीत धरणं जे आहे ते पुरुषशाही वृत्तीतून येतं. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की पुरुषशाही वृत्ती आहे, भोगवादी मानसिकता आपल्या समाजातली आहे. स्त्रीकडे एक भोगवस्तू म्हणून पाहण्याची दृष्टी ही आपली आहे. मला इथे आगरकरांची आठवण येते. आगरकर आणि फुले, महात्मा फुले आणि आगरकर एवढी दोन नावं घेतली तरी ते जे सांगत होते ना त्या सुधारणा अजूनही झाल्यात की नाही अशी शंका यावी, अशी रोजची परिस्थिती आहे आपली. आगरकरांनी स्त्रीकडे बघण्याची एक अत्यंत म्हणजे किती प्रभावीपणे त्यांनी मांडलं आहे बघा. स्त्रीकडे आपली बघण्याची दृष्टी काय आहे याच्याबद्दल आगरकरांनी एक शब्दप्रयोग वापरला होता. आणि तो शब्दप्रयोग असा होता, प्रजाजनन यंत्र. प्रजाजनन यंत्र हा शब्द त्यांनी वापरला. म्हणून या दृष्टीने आपण स्त्रीकडे पाहतो. इथे ती जळजळीत असं भाष्य आहे. मला असं वाटतं की आजही मोठ्या प्रमाणात त्याच दृष्टीने स्त्रीकडे दुर्दैवाने पाहिलं जातं आहे. त्याच्यानंतर आपण सावित्रीच्या लेकी वगैरे म्हणतो, पण प्रत्यक्षात स्त्रियांशी कसे वागतो याचं एक आत्मपरीक्षण पुरुषांनी करण्याची गरज आहे. तेव्हा हा एक भाग आहे. आणि म्हणून इथे मुली ज्या बसल्या आहेत, या ज्या दशकन्या आणि त्यांच्या मैत्रिणी आहेत, आणि या फाउंडेशनच्या मदतीने तुम्ही पुढे जाताय. मला खूप मगाशी बरं का चहा घेताना मी त्यांच्याशी बोलत होतो. मी त्यांच्याशी मुद्दाम गप्पा मारल्या जरा थोड्याशाच झाल्या आमच्या गप्पा झलक म्हणून. पण मी समजावून घेत होतो की या मुली काय, यांना किती फायदा होत, त्याला होणारच आहे फायदा. तर मी त्या मुलीला आता सांगतो की तुम्ही काही गोष्टींची प्रतिज्ञा करा. काय करा? एक म्हणजे मी उच्च शिक्षण घेईनच. दुसरं म्हणजे नवरा हा माझ्या पसंतीचाच असेल. आगरकरांचंच उदाहरण देतो. आगरकरांनी असं म्हटलं होतं बरं का की जर म्हणजे विवाह ही स्वयंवरे असली पाहिजेत असं ते म्हणतात. म्हणजे जिचा नवरा तिने निवडलेला असला पाहिजे आणि ज्याची बायको त्याने निवडलेली असली पाहिजे. जी स्वयंवरे नाहीत ते सर्व बालविवाहच आहेत असे आम्ही समजतो.
मला असं वाटतं आजही आपल्याकडे किती बालविवाह या व्याख्येनुसार होत आहेत, तेव्हा ही परिस्थिती आहे. तर म्हणून लक्षात ठेवायचं की नवरा हा आपल्या पसंतीचाच असला पाहिजे, लादलेला असता कामा नये. हुंडा कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, हुंडा मागतात त्याच्याशी लग्न करणार नाही, ही प्रतिज्ञा घ्या तुम्ही. माहेरी आधी ठणकावून सांगा, जे सासरचे होणार आहेत त्यांना ते सांगा, हुंडा देणार नाही कोणत्याही परिस्थितीत. पुढे कुटुंब हे छोटं कुटुंबच असेल, 2च्या वर नाही. हा निर्णय स्त्रीचा आहे ना, स्त्रीचा कान असला पाहिजे ना. मला मूल केव्हा हवं, मला मुलं किती असावीत, मला समजा 2च मुली असल्या तर मी 2वर थांबेन, हे निर्णय तिला घेऊ दे ना. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की हे निर्णय तुमचे आहेत आणि ते तुम्ही ठणकावून सांगा. त्याच्यानंतर मी नोकरी किंवा व्यवसाय करेनच, म्हणजे मी माझ्या पायावर उभी राहीनच, त्याशिवाय मी लग्नच करणार नाही, ही प्रतिज्ञा घ्या. मुलगा मुलगी असा भेद मी माझ्या आयुष्यात करणार नाही, ही प्रतिज्ञा घ्या. हे सगळं जर तुम्ही कराल तर सुजाताताई भागवत यांना अभिप्रेत असणारी स्त्री आणि या ज्या ऐतिहासिक स्त्रिया आहेत त्यांच्या आणि सावित्रीबाई, रमाबाई रानडे यांच्यासारख्यांच्या आपण वारसदार आहोत, हे तुम्ही सिद्ध करू शकाल.